Let me share the screen first. Just सो आतापर्यंत मागच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की आपल्याला मेंटल व्हॉट वी कॅन से मेंटल स्टेट किंवा हेल्थ कशी प्राप्त करता येते, व्हॉट भगवद्गीता इज सेइंग अबाउट इट. इंटेलेक्च्युअल हेल्थ कशी प्राप्त करता येते, डू भगवद्गीता हॅव एनी कोट्स अबाउट दॅट. त्याच्यानंतर आपला स्वतःचाच मन किंवा आत्मा आपण त्याच्यावर कसा वॉच ठेवता येऊ शकतो. त्याच्यानंतर काही मेथड्स आपण बघितल्या, जसे मॉडरेशन इन एव्हरीथिंग इज वन स्टेज. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न उत्पन्न होतो, तो म्हणजे आपल्याला कुठलाही रोग होतो, काय असेल ते, कॅन्सर, कार्डियक डिसीजेस किंवा कुठल्याही प्रकारचे, ह्याचं काही अराईज किंवा हाऊ हॅव यू एव्हर थॉट की बाबा असे का उत्पन्न होतात डिसीजेस. ओके, असं नाहीये, बरीच लोक स्मोकिंग करत असतात पण त्यांना लंग कॅन्सर होत नाही, किंवा बरीच लोक वेगवेगळ्या प्रकारचे कुपथ्य आहार विहार करत असतात तरी त्यांना ते डिसीज होत नाहीत. ओके, वाय? म्हणजे अनेक वेळा हे प्रश्न आम्हाला विचारले जातात ऍज अ कन्सल्टेशन मध्ये, की मॅडम किंवा सर, डॉक्टर, मी तर काहीच एवढं म्हणजे अशा प्रकारचं कुठलंही कोलेस्ट्रॉल, हाय कोलेस्ट्रॉल किंवा घेत नाही किंवा काहीच करत नाही, तर मग मला अशा प्रकारचे डिसीजेस का होतात? मी काही जास्त म्हणजे काही काही माणसं तर अशी बघितलेली आहेत की दे आर हायली डाएट कॉन्शियस, स्टील दे हॅव एंड अप इन अ डायबिटीज. ओके, सो हायली डाएट कॉन्शियस, काय खायचं नाही खायचं ह्यांचा जो वयाच्या 15व्या वर्षापासून किंवा 20व्या वर्षापासून त्यांचा म्हणजे चार्टच बनलेला असतो आणि दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट, बट स्टील दे हॅव एंड अप इन एनी सम काइंड ऑफ अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. सो बेसिकली देर इज अ ट्री, जे आपल्याला वरती जी शाखा, मुळं, पानं किंवा अशा प्रकारचे जे फ्रुट्स दिसत आहेत, जे बॉडी सिम्पटम्स किंवा डिसीजेसचे आहेत, ते बेसिकली त्याची रूट्स असतात मेंटल डिस्टर्बन्सेस लाईक इनसिक्युरिटी, फिअर, डिस्टर्ब इमोशन्स, अँगर्स, एनी ग्रीफ्स ऑल्सो. ग्रीफ्स ऑल्सो म्हणजे तुम्हाला असं बऱ्याच वेळेला लोकांना वाटत असतं की अरे, माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मला हे करायचं होतं किंवा माझ्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये मला ते करायचं राहून गेलं. एनी काइंड ऑफ ग्रीप्स असो किंवा एनी काइंड ऑफ, माझ्या एखाद्या रिलेटिव्हच्या असं होतं बऱ्याच वेळेला की आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी करायचं असतं, त्याच्या आधीच तो मनुष्य जातो, हे जग सोडून जातो. तर अशा सगळ्या ज्या ग्रीफ्स असतात किंवा कुठल्याही प्रकारचे जे गिल्ट्स असतात, ते गिल्ट सुद्धा आपण दॅट रिझल्ट्स इन डिसीजेस. ओके, सो एनी म्हणजे रूट कॉज ऑफ एनी डिसीज, बेसिकली काही इन्फेक्शियस डिसीज सोडून काही इन्फेक्शियस डिसीज असतात. इन्फेक्शियस डिसीज असतात काही, ते सोडले तर कुठल्याही ज्या सायकोसोमॅटिक इलनेस आहेत त्या इलनेसचा रूट कॉज हे इमोशनल किंवा मेंटल डिस्टर्बन्स हेच असतं. ओके, सो दीज आर द रूट कॉज ऑफ द डिसीजेस. व्हॉट मॉडर्न मेडिसिन सेज अबाउट दिस, की त्याच्याकडे असंख्य कारण आहेत. प्रत्येक, तुम्ही जर एखाद्या पुस्तकात घेऊन बसला तर तुम्हाला असंख्य दिसतील की बाबा गॅस्ट्रिक अल्सर का झाला, हे झाला, ते झाला. दे विल गिव्ह यू ऑल व्हेरियस फिजिकल रिझन्स, की बाबा ह्यांनी जनरली रॉंग लाईफस्टाईल आणि कुठल्याही प्रकारचा आहार विहारावर कंट्रोल नसणं, अशा प्रकारचे त्यांचे रिझन्स असतात. तुम्ही आयुर्वेदाकडे गेलात तर बेसिकली आय हॅव गॉन थ्रू ऑल दिस जर्नी, मी स्वतः माझं पर्सनली, की बाबा रोग कुठून उत्पन्न होतो, रोगाची कारणं काय आहेत. बेसिकली जेव्हा म्हणजे मी जेव्हा ह्याच्यात होते, मेडिकल कॉलेजमध्ये होते, त्यावेळेला आम्ही बरेच गायटॉन वगैरे अशी पुस्तकं वाचत असू, ज्याच्यामध्ये असंख्य रिझन्स दिले आहेत प्रत्येक डिसीजचे, की हे केलं तर हा डिसीज होतो, ते केलं तर तो डिसीज होतो, वगैरे वगैरे. सो मॉडर्न मेडिसिन सेज दॅट फॉलोइंग रॉंग लाईफस्टाईल and even following the a bad kind of a food intake or any kind of habits that results in a diseases. Once I start studying Ayurveda, I found that कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दोषांचा इम्बॅलन्स होतो.
दोषा इम्बॅलन्स होतात, त्रिदोषाचा मग वात कुपित झालाय, पित्त प्रकोप झालाय, कफक्षय झालाय, अशा प्रकारचे. सो दोषा इम्बॅलन्स इज अ रूट कॉज ऑफ द डिसीजेस. Homeopathy or Siddha medicine or any other kinds of medicines, they believe that mental disturbances, if we'll talk to any homotherapist or also, he will say ki no, these are not the reasons. Basic reason of a disease is the mental imbalance, your mental disturbances. Even yoga also believes, okay, yogic philosophy also believes that mental disturbances are the root cause of the diseases. जसं मगाशी मी म्हटलं की काही प्रकारच्या ग्रीफ्स असतात, गिल्ट्स असतात आपल्या मनामध्ये, किंवा जे वर्षानुवर्ष साठवलेले असतात. त्याच्यानंतर काही इमोशन्स असतात. म्हणजे 10 वर्षापूर्वी माझी बहीण मला असं बोलली होती, ते मला पटलं नाही, किंवा तिने त्यावेळेला माझ्याशी असं नको वागायला पाहिजे होतं. मी तिला एवढी हेल्प केली तरी ती माझ्याशी अशी वागली. हे जे काही नॉट्स असतात, सायकोलॉजिकल नॉट्स यांना म्हणतात, अशा प्रकारच्या इमोशन्सना, किंवा एनी एनी काइंड ऑफ, मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल देते आहे की कुठल्याही, मग ते तुमच्या कुठल्याही रिलेशनशिप मध्ये असेल, कुठल्याही फ्रेंडशिप मध्ये असेल, ऑल दिस psychological knots get saturated, and after a long time they get converted into a physical disorders. Okay, after that I started studying Jyotish also. So I found there that the disease arises in the karmas, not only karmas of this birth, karmas of the लास्ट बर्थ, ज्याला आपण संचित असं म्हणतो. तर तिथून ते सुरू होतात. दॅट मीन्स वी आर ऍक्च्युअली स्पीकिंग, वी आर बाउंड टू गेट द डिसीजेस. जर थोडासा एकदम सुपर हायली विचार केला तर फक्त आपल्याला त्या स्टेजमधनं जायचं आहे. ओके, सो दिस इन दिस वे द डिफरंट डिफरंट पॅथीज और डिफरंट डिफरंट स्ट्रीम्स ऑफ मेडिसिन थिंक अबाउट हाऊ द डिसीज अरायझेस. आता हे सगळं का सांगितलं, तर बेसिकली आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपलं मन जितकं शांत असेल तितकं आपण रोगांपासून लांब राहू शकू. आणि आता मन कसं शांत ठेवायचं हा एक खूप मोठा टॉपिक आहे किंवा खूप मोठा सब्जेक्ट आहे. इट्स अ व्हेरी स्किलफुल जॉब की मनाला कंट्रोल करणे. त्याबद्दल भगवद्गीता काय काय म्हणते आहे की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बुलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. ओके, इवन मेडिकल बुक मध्ये तुम्हाला एक शब्द सापडेल, सायकोसोमॅटिक इलनेस. ओके, इट्स नॉट फिजिकल डिसऑर्डर. असा शब्द म्हणजे हायली म्हणजे फिजिकल डिसऑर्डर हा खूप कॉमन शब्द झाला किंवा फिजिकल डिसीज हा कॉमन, पण व्हॉट इज द मेडिकल टर्मिनॉलॉजी, 90% डिसीजेस आर सायकोसोमॅटिक इलनेस, म्हणजे ज्याचा ओरिजिन सायकोलॉजीमध्ये झालेला आहे अँड दॅट हॅव रिझल्टेड इन द फिजिकल ॲबनॉर्मलिटीज. Those kind of diseases are 90% in the world. So they are psychosomatic illness. आणि ज्याला योगिक फिलॉसॉफी किंवा असं म्हणते की आधी, आधी हा एक शब्द वापरलेला आहे पतंजलीने. ऑफकोर्स भगवद्गीतेमध्ये हा शब्द नाही आहे, कारण भगवद्गीता मी परत सांगितलं आपण आपला उद्देशच वेगळा आहे. म्हणजे आता आपण हे वर्कशॉप वेगळ्या पद्धतीने कंडक्ट करतो आहोत, पण भगवद्गीता जनरली एक धर्मशास्त्र म्हणून ओळखली जाते. परंतु भगवद्गीतेमध्ये काही हायलाइट्स आहेत ज्याच्यामधून तुम्हाला मेडिकली हेल्प होऊ शकते. दॅट्स व्हॉट वी आर एक्सप्लोरिंग इन दिस वर्कशॉप. सो आधी हा शब्द वापरलेला आहे. हे मगाशी जे म्हटले की सायकोलॉजिकल नॉट्स किंवा अशा प्रकारच्या आधी या इथे क्रिएट होतात मनामध्ये. ओके, सो त्या मनाला कंट्रोल करणं किंवा मनाला ट्रीट करणं हे फार आवश्यक आहे. तर व्हॉट श्रीकृष्ण अर्जुना सेज, अर्जुना आस्क की हा ठीक आहे, तू मला सांगितलं की मनावर कंट्रोल पण तो फार चंचल आहे. कारण ही जी ऑक्सिटोसिनची लेवल, बेसिकली कसं असतं की ऑक्सिटोसिन इज अ काइंड ऑफ अ हॉर्मोन विच आर अटॅच, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अटॅचमेंट. माझ्या परिवार म्हणजे माझ्या फ्रेंड्सवर किंवा माझ्या रिलेटिव्हजवर माझं जे प्रेम आहे ना, ते प्रेम ऑक्सिटोसिन या हॉर्मोनमुळे आहे. जर ऑक्सिटोसिन लेवल कमी झाली तर ती माणसं शुष्क होत जातात किंवा ती माणसं ड्राय होत जातात. ओके, आणि जर ऑक्सिटोसिन लेवल वाढली, ज्याला एक ऑक्सिटोसिन टॉक्सिसिटी असा एक शब्द आहे मेडिकल टर्मिनॉलॉजी, की काही वेळेला ती वाढते सुद्धा, आणि त्यावेळेला माणसाचं मन फार सेन्सिटिव्ह होत जातं आणि ती त्याची अवस्था म्हणजे त्याचीच पुढचं ज्याला आपण म्हणतो की तो चंचल झालेला आहे की तो रेस्टलेस झालेला आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपलं माइंड अशा चंचल अवस्थेमध्ये असतं.
ते ऐकत नाही किंवा ते अनकंट्रोलेबल होऊन जातं, ते स्ट्रॉंग होऊन जातं, ते ऑब्स्टिनेट होऊन जातं. सो त्याला कॅप्चर करणं किंवा त्याला कंट्रोल करणं हे फार डिफिकल्ट होऊन जातं. ओके. सो Arjuna also asked this question to Krishna. Then what Krishna said about it? Okay, he said that असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अनइंटरप्टेड प्रॅक्टिस, जसं म्हटलं मी मगाशी, की अनइंटरप्टेड प्रॅक्टिस ऑफ ऑब्झर्विंग द सेल्फ माइंड, की बाबा तू कंटिन्युअसली तू ऑब्झर्व करत राहा की तुझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर जसं तुला समजायला लागेल की बाबा मी एका विशिष्ट प्रकारच्या विचार प्रवाहाकडे वाहतो आहे, तर त्या गोष्टीपासून तू डिटॅचमेंट सुरू कर. अभ्यास आणि वैराग्य हे दोनच असे टूल्स आहेत किंवा ते दोन उपाय आहेत ज्याच्याने मनाला कंट्रोल करता येऊ शकतं. आता हे वैराग्य दोन टाइप्स असतं. एक म्हणजे बाह्य वैराग्य विच कॅन बी अडॉप्टेड ओके थ्रू डाएट, एक्सरसाइज, योगा वगैरे वगैरे बरेच टेक्निक्स त्याच्यासाठी अवेलेबल आहेत, की मला हे खायचं नाहीये, मला ते खायचं नाहीये किंवा एनी एनी काइंड ऑफ वैराग्य. पण एक असतं की अंतर्वैराग्य. ओके. अंतर्वैराग्य इज इंटरनल गिव्हिंग अप ऑफ द क्रेविंग ऑफ दिस थॉट्स ऑल्सो. ऑफकोर्स ही थोडी हाय स्टेज आहे की अंतर्वैराग्य फॉलो करणं ही कदाचित खूप दुर्लभ किंवा वरच्या स्टेजमध्ये जाता येतं किंवा लॉंग माइल स्टेप आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु स्टार्ट ऑब्झर्विंग युअर माइंड, स्टार्ट हॅव्हिंग दिस काइंड ऑफ कंटिन्युअस अनइंटरप्टेड कॉन्स्टंट ऑब्झर्वेशन अँड अनालिसिस ऑफ माइंड, की बाबा माझ्या डोक्यात आता काय चालू आहे, माझ्या मनात आता काय चालू आहे. आणि व्हेरेवर यू फाइंड की हे आपल्याला करायला नकोय, स्टार्ट गेटिंग डिटॅच फ्रॉम इट. ओके. स्टार्ट गेटिंग डिटॅच फ्रॉम एव्हरीथिंग स्लोली स्लोली म्हटलेलं आहे. ऑफकोर्स काही जी आपली कर्म असतात त्या कर्मांमध्ये राहण्यापुरतं हे आपल्याला अटॅचमेंट ठेवावी लागते, पण तरी इंटरनली डिटॅच होता येतं. ओके. नेक्स्ट स्टेप व्हॉट ही इज सेइंग, नेक्स्ट मेथड एक तरी सांगितलेली आहे की सक्सेस की फॉर कीपिंग हेल्थ, जी खूप महत्वाची आहे. म्हणजे आता हे वरवर फक्त ऐकायला वाटेल की दीज आर थेरॉटिकल स्टेप्स, पण या प्रॅक्टिसमध्ये आणण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे नॉन डुअरशिप. 11व्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतो की तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व चित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यं समृद्धम मय्ये वेतो निहत्ताः पूर्वमेव निमित्त मात्र भव सव्यसाचिन. आता सव्यसाचिन हा शब्द वापरलेला आहे इथे ह्याच्यामध्ये. सव्यसाचिन ह्याचा अर्थ होतो की जो एक्सपर्ट आहे. एक्सपर्ट म्हणजे सव्यसाचिन हा शब्द त्या अर्जुनाला का वापरला आहे, कारण बिकॉज ही वॉज अ एक्सपर्ट ऑफ आर्चरी. म्हणजे अर्जुनासारखा धनुर्धारी त्यावेळेला तरी नव्हता कोणीही. सो काही माणसं जनरली टाईप ए पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स जे असतात, टाईप ए पर्सनॅलिटी, दे आर हायली स्किलफुल इन देअर जॉब्स. म्हणजे त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही. अशा या प्रकारची म्हणजे कुठलाही, तो एखादा सर्जन असेल, तो एखादा इलेक्ट्रिशियन असेल, तो काही असेल, म्हणजे ते आर हायली मास्टर ऑफ देअर स्किल्स, अशी माणसं असतात आणि हायली वर्कोहलिक असतात. त्याच्यानंतर दे हॅव कम्प्लीट मास्टरी ओव्हर देअर स्किल्स. तर अशी माणसं बऱ्याच वेळेला एका वेगळ्या प्रकारच्या डिसिजेसना फेस करतात, ज्याला आपण टाईप ए पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असं म्हणतो. जनरली काय म्हणू पटेल, मायग्रेन असो, इरिटेबल बॉईल सिंड्रोम असो, कार्डियक डिसिजेस असो, बऱ्याच वेळेला आता ही लिस्ट खूप मोठी आहे. पण टाईप ए पर्सनॅलिटी डिसऑर्डर आर अशी जी सव्यासाची माणसं असतात ना, दे आर व्हेरी प्रोन टू गेट द टाईप ए पर्सनॅलिटी डिसऑर्डर. सो अशा माणसांना येथे एक फॉलो करू शकतात की नॉन डुअरशिप, निमित्त मात्रम भव सव्यसाचिन, की तू फक्त निमित्त मात्र आहेस, हे तू कायम लक्षात ठेव. हे वाक्य आपण प्रत्येक माणूस समजून घेतो, टाईप ए पर्सनॅलिटी वाला सारखा विसरतो. सो हे कायमस्वरूपी करून ठेवा की वी आर जस्ट अन इन्स्ट्रुमेंट हियर. कृष्णा सेज की त्याचा अर्थ दिलेला आहे पुढे की गेट अप अँड प्रिपेअर टू फाईट आफ्टर कॉन्करिंग एनिमीज यू विल एन्जॉय अ फ्लरिशिंग किंगडम वगैरे वगैरे. दे आर ऑलरेडी पुट टू डेथ बाय माय अरेंजमेंट. अर्जुनाला बिचारायला वाटत असतं की मी श्रेष्ठ धनुर्धारी आहे आणि आता मी जर ह्यांना मारलं नाही तर हे जिवंत राहतील वगैरे. तर कृष्ण काय म्हणतो की मय्ये वेत्तै निहत्ताः, म्हणजे मी ह्यांना ऑलरेडी मारलेलं आहे.
हे आता ऍक्च्युली जिवंत नाही आहे, त्यामुळे या गोष्टी ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत. तू निमित्त मात्र हो टू किल देअर बॉडीज. यू जस्ट बिकम अन इन्स्ट्रुमेंट इन दिस फाईट अँड किल देअर बॉडीज. ते माझ्या, आणि तू जर नाही केलंस हे काम, तर मी दुसरा अर्जुन नेवेन. हे फॅक्ट आहे. आणि हे आपल्याला अनेक वेळा तुम्ही अनुभव केलेला असेल, की जर आपण एखाद्या गोष्टी करायला नकार दिला, तर ती गोष्ट होत नाही असं नाही. ती गोष्ट होतेच. मे बी म्हणजे मी ती अपॉर्च्युनिटी घालवली असेल. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं, की जर मी नाही केलं तर ही गोष्ट होणारच नाही. असं कधीच होत नाही. बिकॉज वी आर नॉट द डूअर. जर आपण ती गोष्ट करायला नकार दिला, तर ती गोष्ट दुसऱ्याकडून करवून घेतली जाते. बिकॉज वी आर नॉट अ डूअर. हा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला असेल. सो जस्ट अडॉप्ट द नॉन डूअरशिप. कारण हे फार महत्वाचं असतं टाइप ए पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स मध्ये. टाइप ए पर्सनॅलिटी डिसऑर्डर्सची अशी माणसं असतात, की दे कंटिन्युअसली पजेस द डूअरशिप, की मी हे करतोय, आय एम डुईंग दिस, आय एम बेअरिंग माय फॅमिली एक्सपेन्सेस, आय हॅव ब्रॉट माय चिल्ड्रन, आय हॅव गिवन देम गुड एज्युकेशन, आय एम रनिंग माय फॅमिली, आय एम रनिंग दिस इन्स्टिट्यूट. मी करतोय, मी करतोय, मी करतोय. हा मी खूप वेळा येतो, आणि दे आर रिअली एक्सपर्ट पीपल. सो दे थिंक अबाउट दिस, अँड हा ऍटिट्यूड पहिली गोष्ट म्हणजे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, की काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात फेल जातात. अनुभव येतात त्यांना अशा गोष्टींचे, आणि मग त्यांना ते कुठेतरी कॉन्ट्रोवर्सीज त्यांच्या डोक्यामध्ये क्रिएट होतात, की अरे असं कसं होऊ शकतं, मी एवढा कॅपेबल आहे, तर मी हे कसं करू शकलो नाही. अशा अनेक अनेक असतात. आता वेगवेगळ्या डिसीजेसच्या वेगवेगळी प्रोग्नोसिस आहेत. सो जस्ट ट्राय टू अडॉप्ट द नॉन डूअरशिप, किंवा निमित्त मात्र भव. कारण हे नेहमी म्हणजे आपल्याला, आपण ऍक्सेप्ट करो किंवा न करो, ही दिस इज द फॅक्ट ऑफ द युनिवर्स, दॅट युनिवर्स इज रनिंग अकॉर्डिंग टू अ ब्ल्यू प्रिंट ऑर अकॉर्डिंग टू अ प्लॅन. त्याच्यामध्ये आपल्याला जे काम करायला सांगितलेलं आहे ते आपण नाही केलं. ऍक्च्युली म्हणजे ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं फार डिफिकल्ट असतं, की मी निमित्त मात्र आहे. आता बरीचशी लोक भक्ती योगाच्या प्रवीण लोक असतात, त्याला फार सोपं जातं. जसं मी मगाशी म्हटलं, की आता मगाशी आपण 2 बघितल्या, टाइप बी पर्सनॅलिटी असते, टाइप सी पर्सनॅलिटी असते. त्यांना कदाचित हे सोपं जाईल, की सगळं करता करविता देव आहे आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. अशी माणसं बरीच असतात, की त्यांना ते ऍक्सेप्ट होऊन जातं. पण जी हायली स्किलफुल लोक असतात किंवा मास्टर्स असतात, त्यांना हे ऍक्सेप्ट करता येत नाही इतक्या इझिली. ज्यांना आपण ज्ञानयोगा प्रॅक्टिशनर्स बोलतो, त्यांना हे ऍक्सेप्ट नाही करता येत फारसं. सो त्यांना हे इम्पोज करायचं असतं त्यांच्या माइंडवर, की बाबा यू आर जस्ट एन इन्स्ट्रुमेंट. काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, ह्याची ब्ल्यू प्रिंट युनिव्हर्सची ऑलरेडी ठरलेलं असतं. तर जसं अर्जुनाने सुरुवातीला बॅटल अव्हॉइड करायचा प्रयत्न केला, पण डिवाइन प्लॅन त्यांनी भगवद्गीता एवढी सगळी सांगून त्याच्याकडून ती महाभारत घडवूनच आणलं त्यांनी, असं आहे. सो जस्ट ट्राय टू अडॉप्ट द भक्ती. आता भक्ती योगा फॉलो करणं, त्याचे असंख्य प्रोसेस आहेत, की नवविधा भक्ती मार्ग वगैरे आहेत, आणि खूप प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये. तर जस्ट अडॉप्ट भक्ती मार्ग अँड जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द डिवाइन प्लॅन. कारण बऱ्याच वेळेला अशा अनेक घटना माणसांच्या आयुष्यामध्ये घडतात, ज्याच्यामध्ये माणसाला समजतं, की गोष्टी मी घडवून आणू शकत नाही. तर त्यावेळेला त्याला खूप त्रास होतो, आणि दॅट कॉजेस द मेंटल डिस्टर्बन्सेस आणि लीडिंग टू द डिसीजेस. सो जस्ट ट्राय टू अडॉप्ट द ऑल भक्ती मार्गाचे प्रॅक्टिशनर्स. आता मगाशी ताईने विचारलं, की काय एक्झॅक्टली करायचं. काय एक्झॅक्टली करायचं हा या वर्कशॉपचा विषय नाही. जस्ट ट्राय टू अडॉप्ट. इथे काही ग्लिम्स देण्यात येतील, तर त्या अडॉप्ट करायचा प्रयत्न करा. भक्ती मार्गाच्या अनेक प्रॅक्टिसेस आहेत, त्या एस्पेशली मगाशी मेनोपॉज विषयी विचार केला. मेनोपॉजच्या मध्ये सुद्धा बरेच मार्वलस चेंजेस दिसून येतात फिमेल्स मध्ये थ्रू भक्ती योगा प्रॅक्टिसेस. ओके. सो पुढच्या 34th ह्याच्यामध्ये तो सांगतो, की ह्याचं कारण काय आहे माहितीये का, या सगळ्याचं, की ऑल दिस वॉरियर्स आर ऑलरेडी किल्ड बाय मी ड्यू टू देअर कर्मास. तू फक्त एक इन्स्ट्रुमेंट हो. सो जस्ट ट्राय टू अडॉप्ट दिस भाव, की वी आर जस्ट अन इन्स्ट्रुमेंट. देन हे जर एकदा ऍक्सेप्ट झालं, तर मग पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात.
त्याच्यानंतर दुसरा आणखीन एक मोठा निमित्त मात्र भाव ऍक्सेप्ट करणे आणि दुसरा एक म्हणजे काय म्हणू आपण त्याला एक मंत्र आहे किंवा एक सक्सेस की आहे, ती म्हणजे स्वधर्म ऍक्सेप्ट करणे. आता स्वधर्म विषयी भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की श्रेयान धर्मो विगुण परधर्मास्त्वनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वान्नाप्नोति किल्बिषम. म्हणजे तो कुठल्याही प्रकारचं कुर्वान न आपनोती किल्बिषम. तो म्हणतोय तिथे शेवटच्या चरणामध्ये की किल्बिष ठेवू नकोस या कुठल्याही प्रकारचं किल्बिष मनामध्ये ठेवू नकोस. तू फक्त श्रेयान स्वधर्मो विगुण म्हणजे जस्ट डू युअर अलोकेटेड जॉब्स विथ डेडिकेशन. तुझ्या जन्माला आल्यानंतर किंवा जसं तुम्ही मोठे होता तर त्यावेळेला तुम्हाला जे जे जॉब्स बऱ्याच वेळेला असं होतं कारण असं असेल समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात आणि तुमच्या बॉसने तुम्हाला असं एखादं काम सांगितलं जे कदाचित तुमच्या ज्युनियरला सांगणं अपेक्षित आहे. तुम्ही काय म्हणणार, अरे मी मॅनेजर आहे, मला का अशा प्रकारची कामं सांगतात? नो. जे काम सांगितलेले आहे ते ऍक्सेप्ट करून अडॉप्ट करून ते कंप्लीट करायचं आहे. आज जे तुझ्यासमोर काम आलेलं आहे ते तुला करणं अपेक्षित आहे म्हणूनच तुझ्यासमोर आलेलं आहे. असं कुठलंही काम किंवा असली कुठलीही ड्युटी आपल्याला सांगण्यात येत नाही जी आपल्याकडून करवून घ्यायची नाही आहे. कारण हे हे समजणं फार महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ साधं प्रेझेंटेशन बनवणे, एक्सेल शीट्स बनवणे, कदाचित हे ज्युनियर्सची कामं असतील. मला का सांगतात? मला एवढा तो कमी ह्याचा समजतो का? माझ्या स्किल्स किंवा माझी मला अंडर एस्टिमेट करतो आहे का? असे असे थॉट्स आहेत जे असतात जनरली येतात लोकांच्या मनामध्ये, की मला एवढी खालच्या दर्जाची कामं का करायला सांगतात हे? मला हे नेहमी अंडर एस्टिमेट करतात किंवा मला योग्य मान मिळत नाही माझ्या घरामध्ये. असे सांगितलेले आहेत पेशंट्सने. हे खूप कॉमन स्टेटमेंट्स आहेत, की मला ना माझ्या घरामध्ये काही किंमतच नाहीये किंवा मला ना मला मॅडम ना सगळे अंडर एस्टिमेट करतात. मला काही पण करायला सांगतात. आय रिअली डू नॉट डिझर्व्ह धिस. बट मला सगळे माझे स्किल्सच कोणाला समजत नाहीत. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स जेव्हा काउन्सिलिंग्समध्ये वगैरे आम्हाला ऐकू येतात किंवा आम्हाला समजतात. सो जस्ट ट्राय टू जसं आपण देवळात जातो आणि प्रसाद ग्रहण करतो. कुठल्याही प्रकारचा सारे शेंगदाणे किंवा फुटाणे असतात. आपण असं म्हणत नाही, की "अरे काय मला शेंगदाणे फुटाणे दिले, मी तर एवढा रिच मनुष्य आहे आणि मला नुसते शेंगदाणे फुटाणे दिले." तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. राइट? सो तसंच व्हॉटएव्हर जॉब इस गेटिंग अलोकेटेड टू यू, एक्सेप्ट इट ॲज अ प्रसाद अँड ट्राय टू कंप्लीट इट. ट्राय टू फॉलो द स्वधर्म. तुझं बेसिक कर्म आहे, प्रत्येक माणसाचं बेसिक कर्म आहे, की त्याला जे सांगितलं जातं, की त्याच्या समोर जे वाढलेलं असतं ते ॲक्सेप्ट करणे आणि ते कर्म त्यांनी करणे. असं कुठलंही कर्म कुठल्याही माणसाच्या समोर येत नाही, जे त्याच्याकडून करणं अपेक्षित नाही आहे. Okay, so doing allocated jobs with complete dedication is one method to follow the Swadharma. Not adopting others' jobs and completing it. बऱ्याच वेळेला असे असतात, की माणसं बघितलेली असतात आम्ही, की अनेक वेळा अरे मला सांगितलेलं काम करत नाहीये. मी दुसरं करतो, तिसरं करतो, चौथं करतो, पाचवं करतो. ज्याचा काहीच उपयोग नसतो. ओके. किंवा इव्हन समटाईम्स आणि एस्पेशली लेडीजमध्ये या गोष्टी बघितलेल्या आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या काहीतरी अवाजवी कल्पना मुलींच्या डोक्यामध्ये भरवल्या जात आहेत दुर्दैवाने. तो आपला विषय नाही आत्ताचा. परंतु त्याच्याने हे माझं काम नाही, हे माझं काम आहे, हे त्या मुलाचं काम आहे, हे मुलीचं काम आहे का? समथिंग दॅट काइंड ऑफ कन्सेप्ट्स असे भरवले जातात. तर हे माझं काम नाही, असं जे काम समोर आलेलं आहे, मुलगा असो नाहीतर मुलगी असो, ते काम तुझंच आहे. सो दिस इज अ व्हेरी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन. ओके. पण अशा गोष्टी झालेल्या आहेत. पीसीओडी सारख्या अनेक डिसीजेस ह्याच्यामुळे म्हणजे पुढे-पुढे हे झालेले आहेत. हे आम्ही बघितलेलं आहे. ओके. किंवा समटाईम्स दोज लेडीज और दोज गर्ल्स ॲक्चुअली स्टार्ट हेटिंग देमसेल्व्स. दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड हेटिंग देमसेल्व्स, की बाबा मी म्हणजे माझ्या मुलीच्या देहामध्ये माझा जन्म झालेला आहे. सो अशा इथपर्यंत त्यांचे कॉम्प्लिकेशन्स किंवा गेलेले असतात. ओके. सो नॉट अडॉप्टिंग अदर्स जॉब. जो जॉब आपल्याला अलोकेट झालेला आहे, तो आपण करणे हा आहे. मे बी ऑफिसमध्ये, मे बी घरी किंवा कुठेही, कुठल्याही स्टेजमध्ये. कर्मास ऑल अलोकेटेड. आता हे कसं असतं माहिती का? हे काम तुमच्यासमोर का येतं पहिली गोष्ट म्हणजे? जे काही काम तुमच्या बिकॉज दॅट इज यू आर द मोस्ट फिट पर्सन टू डू दॅट जॉब. कर्मास आर अलोकेटेड टू ईच ह्युमन बीइंग अकॉर्डिंग टू हिज ऑर हर गुणास. गुणास म्हणजे इथे सत्व, रजस, तमस या मानसिक गुणांची किंवा मानसिक गुणांची चर्चा इथे चालू आहे. ज्याला त्रिगुण
मानसिक गुण असं म्हणतात. तर त्या मानसिक गुणांचे जे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन त्या माणसामध्ये आहेत, त्याच्यानुसारच त्याला ती कर्म अलोकेट केली जातात. सो विदाउट हॅव्हिंग एनी डाउट्स, accept the jobs given to you, follow our स्वधर्म. स्वभाव नियतम कर्म. प्रत्येकाला जो स्वतःचा म्हणजे एक गुण दिलेले आहे, स्वभाव दिलेला आहे, त्याप्रमाणे ती कर्म करत जाणे, हेच तुझा धर्म आहे, हाच तुझा जॉब आहे. बऱ्याच वेळेला खूप इंटरनल नॉट्स क्रिएट झालेले असतात डिसीजेस मध्ये, इतके होतात की ते नंतर क्लीन्स अप करणं फार डिफिकल्ट जातं. मग प्राणी हिलिंग सारख्या बऱ्याच टेक्निक्स वापरण्यात येतात की ज्या एक्सटर्नली किंवा प्राणिक एनर्जीनी क्लीन्स कराव्या लागतात. तर त्या क्लीन्स करता करता खूप वेळ जातो. पण अशा नॉट्स आधी क्रिएटच न होऊ देणे हे आपलं कर्तव्य आहे माणसाचं. सो जस्ट डोंट थिंक की बाबा मला हे काम का करायला सांगितले, कोणी करायला सांगितले, मलाच का करायला सांगितलंय, अशा प्रकारचे कुठलेही डाऊट्स मनात न आणता जस्ट बी क्लिअर दॅट मला हे सांगितले त्यामुळे मी करणार, विषय संपला. सो कन्फ्लिक्शन्स, जर डाऊट्स मनात नसतील तर कन्फ्लिक्टेड स्टेट येणार नाही. कन्फ्लिक्टेड स्टेट नाही आली तर डिप्रेशन किंवा कुठल्याही प्रकारची एन्झायटी पण क्रिएट होणार नाही. की आय एम व्हेरी माझ्या मनामध्ये मी क्लिअर आहे, मला हा जॉब सांगण्यात आलेला आहे, मला करायचा आहे. पण इथेच बऱ्याच गोष्टी सुरुवात रोगाची किंवा मेंटल डिस्टर्बन्सची इथूनच होते ऍक्च्युअली स्पीकिंग. ओके, सो विदाउट डाउट और विदाउट पुटिंग एनी क्वेश्चन्स, accept the work allocated to you. That will start dissolving the आधी. ऍक्च्युअली भक्ती योगामध्ये या प्रॅक्टिस म्हणजे जे प्रॅक्टिशनर असतील त्यांना हे अडॉप्ट करणं फार सोपं जातं. परंतु जसं मी म्हटलं मग तशी अनदर काइंड ऑफ ज्या पर्सनॅलिटीज असतात त्यांना हे खूप डिफिकल्ट असतं ऍक्सेप्ट करणं. सो जसं तुम्ही स्लोली कुठल्याही गोष्टी ऍक्सेप्ट करायची, ऍक्सेप्टन्सची प्रॅक्टिस एकदा लागली ना, ऍक्सेप्टन्सची सवय एकदा लागली की इट बिकम्स व्हेरी इझी टू सॉल्व द टुडेज नॉट्स ऑल्सो, टू सॉल्व द प्रिव्हियस नॉट्स ऑल्सो. ओके, सो जसं आपण ऍक्सेप्ट करू जाऊ गोष्टी तशा आपल्या ज्या आधी किंवा जे डिस्टर्बन्सेस असतात ते शांत होत जातात, आधी डिझॉल्व्ह व्हायला सुरू होते आणि देन इट स्टार्ट गिव्हिंग यू द रिझल्ट्स ऍक्च्युअली स्पीकिंग. सो दोन आपण ह्याच्यामध्ये आता हे बघितल्या, ते म्हणजे निमित्त मात्रम भव आणि त्याच्यानंतर फॉलो द स्वधर्मा. कुर्वन न आपनोती किल्बिषण. कर्म कुर्वन किंवा एक स्वधर्म, स्वतःचा तुझा जे काम तुझ्यापर्यंत आलेलं आहे ते काम डेडिकेशननी किंवा संपूर्ण गुणवत्तेने करणे, हाच तुझा जॉब आहे किंवा हेच तुझं कर्म आहे, हे कृष्ण आपल्याला सांगतो आहे. जर ह्या गोष्टी फॉलो केला तर पुढच्या गोष्टी किंवा मेंटल डिस्टर्बन्सेस कमी होतात, ऑटोमॅटिकली आधी कमी होते, ऑटोमॅटिकली त्याच्यानंतर होणाऱ्या आधी जी पुढे व्याधीमध्ये रूपांतर होणार असते ती सुद्धा कमी होते. ओके, सो आय एम जस्ट completing this presentation and just completing the recording also.